हाय एव्हरीवन. आज मी खोबऱ्याचे लाडू केलेत. सुक्या खोबऱ्याचे आहेत, वाळलेल्या खोबऱ्याचे. एकदम खुसखुशीत झालेले आहेत आणि बनवायला खूप सोपे आहेत. मी काय पाक वगैरे केलेला नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी केलेत. ती पद्धत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी इकडं खोबरं सुकं असं कट करून घेतलेलं आहे. खिसून घेतलं तरी चालेल, पण काय होतं खिसल्यावरती असं जाड जाड लांब लांब असं दिसतं आणि मग ते दिसायला पण बरं वाटत नाही. शिवाय खातानासुद्धा जाड मोठं खोबरं वाटतं. त्याच्यामुळं मी काय करते, असे तुकडे करते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते मिक्सरवरती. तर बघा या प्रकारे मस्त पावडर करून घेतली आहे आणि उरलेलंसुद्धा थोडं थोडं टाकून मी असंच बारीक करून घेणार आहे. सुक्या खोबऱ्याचे पण लाडू भारी होतात, एकदम खुसखुशीत मस्त होतात. म्हणजे ओल्या खोबऱ्याचे लागतात ना तसेच सेम टेस्ट लागते. अगदी त्याहूनही जास्त चांगले म्हणता येईल, कारण सुक्या खोबऱ्याचे लाडू खूप दिवस टिकतात. कारण एकतर पाकात केलेले नाही आहेत आपण आणि हे लाडू एक पौष्टिकसुद्धा आहेत. त्याच्यामुळे तुम्ही करून ठेवू शकता मुलांसाठी. तर बारीक असं खोबरं करून घेतल्यानंतर मी इकडं गूळ घेतलेला आहे, तो सुद्धा चिरून घ्यायचा आहे. चिरायचा नसला तर खिसून घ्या. आता गूळ कसा घ्यायचा, जेवढं आपलं खोबऱ्याचं प्रमाण आहे खिसून किंवा बारीक करून जेवढं तुम्ही खोबरं घ्याल ना त्याच्या निम्मा गूळ घ्यायचा. 2 चमचे तूप टाकले मी इथं. म्हैशीचं तूप आहे, गाईचं वापरलं तरी चालेल. आणि एखाद्याला तूप आवडत नाही तर नुसतं खोबरं आणि गूळ वापरलं तरी चालेल. तर आता मी तुपावरती आहे ना 2 मिनटं तो खोबऱ्याचा बारीक केलेली जी पावडर आहे ती अशी हलवून घेतली. अगदी 2 मिनटं कमी गॅसवरती. त्याच्यानंतर लगेच गूळ टाकला आहे त्याच्यामध्ये. गूळसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम एकसारखा मिक्स होईपर्यंत ते हलवत राहायचे. आणि हे जे लाडू आहेत ना, एकतर आपण वाळलेलं खोबरं आहे वापरतो आहे, त्याच्यात गूळ आहे, त्यामुळे कमी गॅसवरती ही रेसिपी करायची पूर्ण. आता गूळ मिक्स केल्यानंतर त्याच्यात एकदम 4 चमचे दूध टाकायचं. थोडंसं ओलावा निर्माण व्हावा यासाठीच फक्त 4 चमचेच दूध टाकायचं. उरलेलं पण मी तूप टाकते आहे. साधारणतः पूर्ण रेसिपीसाठी मला 3 चमचे तूप गेलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. एकसारखं हलवत राहायचं. अगदी पूर्ण रेसिपी होत नाही तोपर्यंत. आता हे चिकट लागते बघा, थोडंसं हातात घेऊन बघितलं मी तर चिकटते. असं जेव्हा होईल ना त्यावेळेस समजून जायचं की आपलं मिश्रण तयार आहे. आणि हे सगळं मी एका ताटात काढलेले. गरम असतानाच आपल्याला हे वळायच्यात. गरम म्हणजे काय होतं, कढईतून ताटात काढेपर्यंत हलकंसं ते कोमट झालेलं असतं, त्यामुळे मग ते लाडू वळता येतात. पूर्ण थंड झाल्यानंतर जर तुम्ही वळायला जाल ना तर तसं वळता येणार नाही, कारण ते मग ड्राय होणार, व्यवस्थित सेट होणार नाहीत. म्हणून गरम असतानाच आहे की नाही ते वळून घ्यायचे. छोट्या साईजमध्येच करा, म्हणजे खायला मुलांनासुद्धा छान वाटतं. असं जास्त मोठ्या साईज म्हटलं की ते पण नको म्हणतात. तर आता इकडे मी लाडू पूर्ण करून घेतलेले आहेत. एकदम खुसखुशीत होतात, चिकटत नाहीत, हात चिकट होत नाही, खायला पण भारी लागतात आणि करायला सोपे आहेत. आता याच्यात ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्ही ॲड करायचं झालं तर करू शकता, पण नुसते असेसुद्धा खूप छान लागतात विदाऊट कुठल्याही फ्लेवरशिवाय.